लोकमंगल परिवार सोलापूर यांच्या वतीनं कोल्हापुरातील अभिषेक लॉन इथं सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांचा स्नेहसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला लोकमंगल परिवाराचे सर्वेसर्वा तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन तथा लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी लोकमंगल परिवारातील प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थितांसोबत दिलखुलास संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या। लोकमंगल परिवार तळागाळातील लोकांचा विचार करून त्यांना भक्कम आधार देत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याबरोबरच लोकमंगल परिवारातील सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आज लोकमंगल बँक, पतसंस्था आणि मल्टीस्टेट या तिन्ही वित्तीय संस्थांनी 5,000 कोटींची ऐतिहासिक व्यवसायपूर्ती साध्य केली आहे। हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मी जे काही शक्य आहे ते करण्यास नेहमी तयार आहे, असंही आमदार सुभाष देशमुख म्हणाले। प्रारंभी प्रास्ताविकामध्ये लोकमंगल पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट गजानन भाकरे यांनी लोकमंगल परिवार आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा सादर केला। या कार्यक्रमाला लोकमंगल पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक विठ्ठल ढेकळे, ॲडव्होकेट गजानन भाकरे, संचालक युवराज गायकवाड, मल्टीस्टेटचे संचालक शीतल शहाणे, बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम चव्हाण तसंच लोकमंगल परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश लोंढे यांनी तर आभार प्रदर्शन सुदन सुरवसे यांनी केलं।